बऱ्याच प्रमाणात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत। त्याबरोबरच यामध्ये महत्त्वाचे मिनरल्स, विटामिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जसं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, पोटॅशियम, मॅग्नीज, डायटरी फायबर्स, कॉपर, झिंक, आयर्न इत्यादी, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात व अनेक शारीरिक समस्या दूर करतात, जसं की पचन क्रियेविषयक विकार। मित्रांनो, अपचन, गॅसेसचा त्रास, उलटी होणं, पोट साफ न होणं, जेवणाची इच्छा न होणं इत्यादींसाठी जेवणापूर्वी आल्याचा तुकडा मीठ लावून खावा किंवा आलं, सैंधव मीठ, लिंबू एकत्र करून ते खावं, कारण यातील तीव्र गंध व स्वादामुळे नंतर जेवलेलं अन्न चविष्ट लागतं आणि भूक वाढते। आल्याचं नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका टळतो। तसंच हे खाल्ल्याने मेटाबॉलिझम सुधारतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते। मित्रांनो, पित्ताचा विकार असणाऱ्या लोकांना बरेचदा चक्कर, मळमळ, उलटी यासारखे त्रास होतात। अशा वेळेस आल्याचा रस मीठ टाकून प्यायल्याने किंवा आलं चोकून खाल्ल्याने आराम मिळतो। सर्दी, कफ, खोकला यात तर आलं हे रामबाण उपाय आहे। यामध्ये आल्याचा रस मधासोबत दिवसातून 2 ते 3 वेळेस घ्यावा। तसंच आल्याचे तुकडे पाण्यात उकळवून ते पाणी प्यावं किंवा आलं, तुळस टाकून चहा प्यावा। ताजं आलं नसल्यास सुंठीपासून काढा बनवून प्यावा। अनियमित पाळी म्हणजेच इरेग्युलर पिरियड्स किंवा या दरम्यान होणाऱ्या पोट दुखीवर आलं खाल्ल्याने आराम मिळतो। आल्यामध्ये अँटी फंगल गुण असल्याने त्वचेसंबंधित त्रासांवर उपयुक्त ठरतं। मित्रांनो, आल्यामध्ये अँटी कॅन्सर घटक खूप प्रमाणात आढळतात, ज्यामुळे याच्या सेवनाने कॅन्सर रोखण्यास मदत होते। मुख्यतः गर्भाशय व प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीला थांबवण्यास याचा उपयोग होतो। आल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होते। आल्याच्या नियमित सेवनाने व याच्या तेलांनी आपल्या सांध्यांवर मालिश केल्याने सांधे दुखीवर बऱ्याच प्रमाणात फरक पडतो। आजकालच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच लोकांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतो। आलं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, कारण आलं नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं। मेंदूच्या आरोग्यासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आलं वरदान ठरतं, कारण यातील पोषक घटक डोक्यातील थकवा दूर करून उत्साह निर्माण करतात। मित्रांनो, आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, क्रोमियम यासारखी खनिज असल्याने याच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळीत राहतो। ऍसिडिटीमुळे पोटात जळजळ होत असल्यास जेवणापूर्वी अर्धा तास आल्याचा रस प्यावा। आलं हे पेन किलरचं देखील काम करतं, ज्यामुळे डोके दुखीवर आल्याचा लेप डोक्यावर लावल्याने कान दुखीवर 2 थेंब आल्याचा रस कानात घातल्याने व दाढ दुखीवर आलं दाढेत धरल्याने आराम मिळतो। आल्याचा रस केसांना लावल्याने केस वाढण्यासाठी, केस चमकदार होण्यासाठी व केसातील कोंडा निघून जाण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, आल्याचे एवढे गुणधर्म बघता पूर्वापारपासून याचा समावेश आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये केला गेला असावा। कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। धन्यवाद।